नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. या योजनेमध्ये पैशाचा भरणा, पेमेंटचा ऑप्शन बंद आहे. ते चालू कधी होणार? ज्या शेतकऱ्यांना पैसे भरूनही त्यांना मेसेज आलेले आहेत, की आपला अर्जाचा भरणा न भरल्यामुळे आपला अर्ज रद्द केला जात आहे. हा मेसेज काय आहे? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी स्क्रीनवरती मी तुम्हाला एकाच शेतकऱ्याला आलेले 2 मेसेज दाखवित आहे. तर पहिल्या मेसेजमध्ये त्यांना वेंडर सिलेक्शनसाठी मेसेज आलेला आहे आणि दुसरा आपण अर्जाचा भरणा न केल्यामुळे आपला अर्ज रद्द करण्यात येत आहे. अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. तर आपण पहिला जो मेसेज आलेला आहे त्याचा ऑनलाईन स्टेटस चेक करूयात. स्टेटस चेक करून घेत आहे. तर या ठिकाणी स्टेटस आहे A1 फॉर्म अप्रूव्ड, म्हणजे वेंडर सिलेक्शनसाठी हा अर्ज पात्र आहे. तर वेंडर सिलेक्शन सध्या चालू नसल्यामुळे सिलेक्शन करू शकत नाहीत. तर आता दुसऱ्या मेसेजचा स्टेटस पाहूयात. या ठिकाणी मी आता दुसऱ्या मेसेजचा स्टेटस चेक करून घेत आहे. या ठिकाणी 5 जून 2023 मध्ये हा अर्ज केलेला आहे आणि A1 फॉर्म ॲट ड्रॉप टेज, म्हणजे अर्ज प्रलंबित आहे ड्रॉपमध्ये. आणि हा अर्ज कुसुम सोलार योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याने अर्ज भरलेले होते त्या शेतकऱ्याचे अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये कन्वर्ट करण्यात आले आहेत आणि त्यांना त्यासाठी पेमेंट भरणा न केल्यामुळे आपला अर्ज रद्द करण्यात येत आहे असा मेसेज गेलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही अर्जाचे ॲप्लिकेशन नंबर वेगवेगळे आहेत आणि हा अर्ज 2023 मध्ये केलेला आहे. जून 2023 मध्ये कुसुम सोलार योजनेचा अर्ज आहे. त्या अर्जावर आपल्याला पुढची प्रक्रिया कुठलीही करायची नाही. जर मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये जर आपण अर्ज भरला नसेल आणि तसा मेसेज आला असेल की आपल्या अर्जाचा भरणा न केल्यामुळे आपला अर्ज रद्द केला जात आहे, तर अर्जाचा भरणा भरून घेऊ शकता. पण मागेल त्याला योजनेमध्ये जर अर्जाचा भरणा केला असेल आणि नंतर कुसुम सोलार योजनेचा पण मेसेज आला असेल तर अर्जाचा भरणा करू नका. कारण 2 वेळेस आपल्याला सोलार एकाच नावावर भेटणार नाहीत. यासाठी जो नंतर मेसेज आलेला आहे त्या मेसेजवर अर्जाचा भरणा करू नका. आणि जे अर्ज प्रलंबित आहेत पेमेंटसाठी नवीनमध्ये, त्यांचे पेमेंट कधी चालू होणार आहेत याची अपडेट आणखी आलेली नाही. धन्यवाद.